तुम्हाला पण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे का? पण कळत नाही आहे का कसं इन्व्हेस्टमेंट करायचं? आणि जर समजा इन्व्हेस्टमेंट करायचं तर आपल्या पोर्टफोलिओच्या किती टक्के पैसे हे आपण गोल्डमध्ये टाकायचे? किंवा जर आपण गोल्ड ETF घेणार असेल तर आपण कुठला ETF घ्यावा? किंवा फंड घ्यायचा असेल तर कुठला फंड घ्यावा? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाही मिळत नाही आहेत का? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी प्रियंका आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं तर करायचं कसं, त्यानंतर किती टक्के गोल्डमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायचं आणि कुठला फंड किंवा ETF 2025 येणारं जे नवीन वर्ष आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेस्ट रिटर्न देऊ शकतं. आणि जर आपण आपल्या पोर्टफोलिओचं गोल्ड पर्सेंटेज जर कमी जास्त केलं तर त्याचा आपल्या पोर्टफोलिओवर काय परिणाम होईल, हा सगळा विषय आपण आपल्या या पूर्ण व्हिडिओमध्ये बघू. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर कॉमनली आपल्याला काय प्रश्न पडतो की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं कसं? तर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट किती करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मी फक्त आता तुम्हाला बोलायचं म्हणून बोलणार नाही, तर मागील 20 वर्षाचा जो काही हिस्टॉरिकल डेटा आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मागील 20 वर्षाचं जर तुम्ही डेटा बघितला, तुम्ही जर हिस्ट्री बघितली तर त्याच्यानुसार असं मोठमोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की गोल्डला जर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवलं तर समजा आपल्याला 12.8 किंवा 12.5% ऑन अन ॲव्हरेज ॲन्युअल रिटर्न भेटत असेल पूर्ण आपल्या पोर्टफोलिओचा, तर गोल्ड इन्क्लूड केल्याने आपलं जे रिटर्न आहे ते 13.5 13.75 इतकं वाढू शकतं. म्हणजे गोल्ड आपल्या पोर्टफोलिओत इन्क्लूड केल्यामुळे आपलं जे ऑन अन ॲव्हरेज ॲन्युअल पर्सेंटेज आहे पोर्टफोलिओचं वाढण्याचं, ते वाढण्यास मदत होते. त्याच्यानंतर आता त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की म्हणजे तुमची जी टोटल अमाऊंट आहे त्याच्या किती पर्सेंट पैसा हा तुमचा गोल्डमध्ये पाहिजे आणि किती पर्सेंट पैसा हा तुमचा बाकीच्या गोष्टींमध्ये पाहिजे. कारण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार म्हणजे तुम्ही एक स्पेसिफिक एकाच गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आणि त्याच्यामुळे तुमचा जास्त पैसा जर त्या गोल्डमध्ये असेल तर तुमचं पोर्टफोलिओचं जे व्हॅरिएशन असतं प्रॉफिटचं ते सुद्धा कमी जास्त खूप म्हणजे वोलॅटिलिटी जी असते तुमच्या पोर्टफोलिओची ती वाढते. त्याच्यामुळे आता किती इन्व्हेस्टमेंट करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. तर जेव्हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड असतं तर त्यावेळेस काय होतं की मी जसं सांगितलं की तुमचं पोर्टफोलिओ वाढण्यास मदत होते. ते कसं की कधी कधी काय होतं बघा की स्टॉक मार्केट परफॉर्म करत नाही आणि त्यावेळेस गोल्ड अक्सर म्हणजे प्रत्येक वेळी असं म्हणजे बघण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस स्टॉक मार्केट थोडंफार गडबडी असते त्याच्यामध्ये तेव्हा गोल्ड चांगलं परफॉर्म करत असतं. त्याच्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ जो आहे ना तो व्यवस्थित वाढत असतो. तसंच जर तुम्ही 20% 15 ते 20% पॉईंट नंबर 2 काय आहे की पहिला पॉईंट आहे की गोल्ड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलंच पाहिजे. दुसरा पॉईंट असा आहे की त्याचं जे अलोकेशन आहे तुमच्या पोर्टफोलिओमधलं ते मॅक्झिमम 15 ते 20% याच्यामध्येच पाहिजे, त्याच्यावरती नाही पाहिजे. पण जर तुमचं अलोकेशन 25-30% गोल्ड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर तुम्हाला जसं मी मागे सांगितलं की तुमचं एकाच इन्स्ट्रुमेंटमध्ये जास्त पैसा असतो आणि ज्यावेळेस गोल्ड परफॉर्म करणार नाही तर तुमचा पोर्टफोलिओ हा थांबला जाईल. त्याचं जे प्रॉफिट होण्याची जी वृत्ती आहे ती कुठंतरी थांबली जाईल. आता गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे 4-5 ऑप्शन्स आहेत. त्यातला पहिला ऑप्शन म्हणजे तुम्ही एकतर फिजिकल गोल्ड खरेदी करा, दुसरा म्हणजे डिजिटल गोल्ड, त्यानंतर आहे गोल्ड बार्स, त्यानंतर गोल्ड ETF किंवा गोल्ड म्युच्युअल फंड्स. तर हे 4-5 ऑप्शन आहेत. तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून गोल्डमधून रिटर्न कमवू शकता. आता स्टेप बाय स्टेप एक एक ऑप्शनमध्ये आपल्याला काय म्हणजे प्रॉफिट आहे आणि कुठला लॉस आहे हे आपण बघूया. आता पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे ज्वेलरी बाईंग्स किंवा गोल्ड बार्स. याच्यामध्ये काय असतं की जेव्हा तुम्ही ज्वेलरी घेता त्यानंतर तुम्ही जेव्हा ती ज्वेलरी मोडायला जाता त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट गोल्ड प्राईसच्या 10 ते 15% खाली येता. कारण ती जे मेकिंग चार्जेस असतात त्यानंतर बाकीची करनोय वगैरे जी असती ते जर गेलं तर आपण डायरेक्ट गोल्ड प्राईसच्या 10 ते 15% खाली येतो. GST वगैरे सगळं काय असतं. त्याच्यामुळे बाकीच्या जे गोल्ड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत त्याच्या इतका चांगला हा सौदा नाही आहे. फिजिकल गोल्ड इज डायरेक्टली कनेक्टेड टू युअर ब्युटी पर्सनॅलिटी. इट इज नॉट डायरेक्टली कनेक्टेड टू इन्व्हेस्टमेंट. म्हणजे एक आपण
स्वतःची हौस मौस आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण ज्वेलरी खरेदी करत असतो. त्याच्यामुळं त्याच्याकडं इन्व्हेस्टमेंटनुसार न बघता फक्त हौस मौस म्हणून जर बघितलं तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. परंतु तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटसाठी गोल्डमध्ये जर पैसा गुंतवायचा असेल तर डेफिनेटली हा चांगला पर्याय नाही आहे. त्यापेक्षा मग तुम्ही गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड्स किंवा डिजिटल गोल्ड जे असतं त्याच्याकडे पाहिजे. तर त्याच्याबद्दलची जी माहिती आहे आता आपण ती बघूया. आता याच्यापेक्षा जरा बरा ऑप्शन म्हणजे गोल्ड बार्स किंवा बिस्किट. आता आपल्यासारखे लोक बिस्किट तर खरेदी करू शकत नाही, आपण काय करतो गोल्ड कॉईन्स घेतो. तर याच्यामध्ये काय फायदा असतो की तुमचा जो GST किंवा मेकिंग चार्जेस लागतात तर ते 12% न लागता, जसे ज्वेलरीवर 12% लागतात तर याच्यावरती ते 5% लागतात. म्हणजे तुमचा एक 4-5% फायदा इथं होतो. परंतु पुन्हा स्टोअर करण्याचं टेन्शन, त्यानंतर पुन्हा त्याचं मेकिंग चार्जेस वगैरे हे तुम्हाला इथेही द्यावेच लागतात. आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी पुढं जे आलं ते म्हणजे डिजिटल गोल्ड. आता डिजिटल गोल्डमध्ये काय असतं की आपला पहिला जो प्रॉब्लेम असतो स्टोअर करण्याचा, आपल्याला स्टोअर करण्याची गरज नसते. आपण ऑनलाईन हे डिजिटल गोल्ड घेत असतो, बाय करत असतो, सेल करत असतो. एक ॲप्लिकेशन असतं त्याद्वारे आपण डिजिटल गोल्ड घेतो आणि आपल्या अकाउंटमध्ये ते आपल्याला एक असं कार्ड वगैरे देतात. त्याच्यामध्ये आपण किती गोल्ड घेतलं आहे, आपण किती पैशाचं किती गोल्ड घेतलं हे सगळं दिसत असतं. आणि त्यानंतर आपण जेव्हा ते गोल्ड विकतो त्यावेळेस ते आपल्याला तितक्या गोल्डचं काहीतरी नाणं बिस्किट वगैरे ते आपल्याला घरी पाठवत असतात. तर डिजिटल गोल्डमध्ये काय असतं की तुम्हाला आता ते काय आपण पैसे देऊन आपल्या पैशाचं जे गोल्ड आहे ते लोक घेत असतात आणि त्यांचे वेअर हाऊसेस असतात तिथं ते स्टोअर करून ठेवत असतात. आणि त्याचा इन्शुरन्स पण काढलेला असतो. त्याच्यामुळे जरी काही तिकडे त्या सोन्याचं झालं तरीसुद्धा इन्शुरन्समुळे आपल्याला ते सोनं भेटत असतं. त्याच्यामुळे सेफ्टी सिक्युरिटी याची काहीही चिंता डिजिटल गोल्डमध्ये नसते. परंतु आता त्यांनासुद्धा काहीतरी स्टोअर करण्याचे किंवा करण्याचे याचे चार्जेस लागतच असतात. त्याच्यामुळे ॲक्च्युअल जी गोल्डची प्राईज आहे त्याच्यापेक्षा स्लाइटली हायर प्राईजने आपल्याला गोल्ड खरेदी करावा लागतो. आणि विकताना आपल्याला जी काही गोल्ड प्राईज आहे त्याच्या थोडंसं कमी प्राईजने आपलं गोल्ड विकलं जातं. त्याच्यामुळे इथे सुद्धा आपल्याला 3 ते 6% चार्जेस हे द्यावेच लागतात. बेसिकली हे त्यांचे स्टोअर करण्याचे इन्शुरन्सचे चार्जेस असतात. तर आता आपण याच्यापेक्षा बेटर कुठला ऑप्शन आहे ते बघूया. आता गोल्ड फंड्स किंवा गोल्ड ETF याच्यामध्ये काय असतं की आता आपण या एखादा ETF किंवा फंड घ्यायचा म्हटलं तर त्याचा ट्रॅक करतो तो फंड. तर मागील 10 वर्षामध्ये आपल्याला कुठला फंड किंवा ETF चांगलं रिटर्न देतोय, कुठल्या याचे मार्केट प्राईस जी आहे ती गोल्ड प्राईसच्या आसपास आहे हे बघणं फार गरजेचं असतं. आता ETF कसं असतं की ते शेअर मार्केटमध्ये जसं आपण स्टॉक घेतो, खरेदी विक्री होते, तसेच ETFची होत असते. म्हणजे तुमचं ETF रिडम्शन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा कोणीतरी ETF घेणारा असेल. त्याच्यामुळे आपल्याला ETF खूप नवीन ETF घेऊन चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये बायर्स कमी असतात. त्याच्यामुळं थोडासा जुना 8-10 वर्षापूर्वीचा ETF घेणं हेच चांगलं आहे. आता आपण ETF बघताना काय करायचं, त्याचा एक्सपेन्स रेशो नाही बघायचा. तर त्या ETFचं AUM पाहायचं, ज्याचं 1000 करोडचं मार्केट रेशो असेल किंवा 1000 करोडचे ETF मार्केटमध्ये अवेलेबल असतात. असा ETF आपल्याला शोधावा लागेल. आता आपण AUM बघितलं की जे 1000 करोडपेक्षा जास्त असेल आणि त्याचा एक्सपेन्स रेशो जो आहे ना तो 0.62%च्या खाली असेल. म्हणजे त्याचे चार्जेस जे असतील ना ते 0.62%च्या खाली असले पाहिजे. तर हे जर 2 फिल्टर लावले तर मॅक्झिमम एक 6 ते 7 ETF आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. त्याच्यातलाच कुठला तरी चॉईस करायचा आणि त्याच्यामध्ये पैसे टाकायचे. तर आपल्याला 4च ETF भेटतात. पहिला आहे ICICI प्रुडेन्शियल ब्ल्यू चिप ETF गोल्ड ETF, त्याच्यानंतर HDFC गोल्ड ETF, त्यानंतर कोटक ETF आणि तिसरा आहे UTI ETF. तर हे सगळं बघता ICICI प्रुडेन्शियल गोल्ड ETF ही बेस्ट चॉईस आहे, कारण याचा ट्रॅकिंग एररसुद्धा कमी आहे, AUMसुद्धा चांगला आहे, एक्सपेन्स रेशो कमी आहे आणि त्याची जी ETFची हिस्ट्री आहे ती खूप लांब सडक लंबी अशी हिस्ट्री तुम्हाला इथं भेटते. त्याच्यामुळे ICICI प्रुडेन्शियल गोल्ड ETFमध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. हे फक्त एक म्हणजे हिस्ट्री पाहून किंवा डेटा चार्ट पाहून मी सजेस्ट केलेलं आहे.
हे माझं पर्सनल वैयक्तिक मत नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.